श्रद्धा, एकता आणि विकासाचा संगम. आष्ट्यातील श्री खंडोबा मंदिर परिसरात सभामंडप भूमिपूजनाचा प्रेरणादायी सोहळा. आष्टा शहरातील श्री खंडोबा मंदिर परिसरात आज एक महत्त्वपूर्ण आणि लोकहिताचा उपक्रम साकार झाला. मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन धार्मिक वातावरणात उत्साह आणि एकात्मतेच्या भावनेत पार पडले. हा उपक्रम केवळ धार्मिक स्थळाच्या विकासापुरता मर्यादित नसून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणारा ठरणार आहे. या सभामंडपामुळे भविष्यात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन व भजन तसेच सामाजिक बैठका यांचे आयोजन अधिक सुलभ होणार आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी थेट जोडलेला आहे. या कामासाठी माननीय निशिकांत दादा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच निशिकांत दादा यूथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. स्थानिक नेतृत्व, राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भाऊ माने यांनी या कामासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला आहे. हे काम स्थानिक पातळीवर विकासाची गती वाढवणारे आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देणारे ठरत आहे. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये सुरेश मोटकट्टे, नितीन मंडले, बाबजी गुजले, अमोल मोटकट्टे, युवराज मंडले, विशाल आडके, लखन मंडले, वसंत मंडले, लखन मोरे, मिनेश मंडले, कन्हैया मंडले, चिक्या मोहिते, रामभाऊ मंडले, महेश मंडले यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत आणि सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक उत्साहपूर्ण झाला. एकंदरीत हा भूमिपूजन सोहळा केवळ एका बांधकामाचा प्रारंभ नसून आष्टा शहराच्या सामाजिक सांस्कृतिक विकासाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे. स्थानिक नेतृत्व, जनसहभाग आणि श्रद्धा यांचा संगम या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येतो.